नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय। तर आज सकाळी सकाळी मस्त ऊन पडलेलं होतं, तर गाईला आणि वासराला मस्त बाहेर बांधून दिलं होतं उन्हामध्ये, थोडंसं बाहेर खातील म्हणून, आणि तेवढा चारा काढून आणला। आणि त्याच्यानंतर इतका जोरात ऊन पडलं, असं म्हटलं पाऊस आला। तर मी मुलांच्या स्कूल बॅग वगैरे पण धुवून ठेवल्या, तर आता त्यांची सुट्टी संपत आली, त्यांना जायचं नाशिकला। तर झाला इव्हनिंगचा टाईम मस्त असा, आणि वातावरण ढग इतके मस्त दिसत होते, आणि हे वातावरण फक्त आपल्या गावाकडेच अनुभवायला भेटतं। तर इथे पुढे मी समोर दाखवत होते दशरथ घास वगैरे। तर मी हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती पण लॉंग व्हिडिओ टाकला आहे, ज्यांनी बघितला नसेल तो पण बघा। आणि इकडे घास कापायचं सुरू करायचं होतं मला, तर तेवढ्यात मी समोरच्यांची मका जी आहे ते दाखवत होते। तर मका जी आहे ती इतकी दाट उतरली होती, व्हिडिओमध्येच एवढी लांबून दाट दिसत होती, तर समोर बघितली तर खूपच दाट झालेली ती। आणि त्याच्यानंतर लगेच घास कटिंग करायला घ्यायचं आहे मला। आपल्या इकडची पण मका दाखवत होती मी, पण ती खूप लांब होती, आपली एवढी दिसत नव्हती। आणि त्याच्यानंतर हे बघा, हा आहे आपला घास, आणि इकडे आपण लावलेले ते नेपेर वगैरे पूर्ण इथे तिथून 4 ते 5 झाले लावलेले, तर ते उभे त्यांच्या पुढे तिथपर्यंत लावलेले। तर इथे बघा थोडीशी बुरबुर यायला लागली, त्यामुळे मी पटपट घास कट करून आणला आणि टाकला गायांपुढे। तर हे माझ्या थोडीशी मजाक वगैरे करत होते, तर मी यांच्याकडे बघून हसत होते। तर यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करून घ्या, आणि इंस्टाग्रामला बघत असतील तर फॉलो करून घ्या, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। तर चला, बाय बाय।